आमच्या देशबांधवांवरती जे अमानुषपणे हल्ला करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा बदला म्हणून देशाचे पंतप्रधान आणि सैनिक यांनी जे काम केलं आणि अतिरेक्यांचे असलेले तळ उद्ध्वस्त केले त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आणि श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद पूर्णपणे मोदी साहेबांच्या आणि या सैन्याच्या पाठीशी मिळावेत या भावनेने आम्ही या ठिकाणी पूजा मांडलेली आहे, पूजा केली आहे। आम्ही प्रार्थना करतोय सिद्धिविनायकाकडे की मोदी साहेबांसारखेच पंतप्रधान हे या देशाला वर्षानुवर्ष लाभोत। देशाला खरं तर अजूनही संकट टळलेलं नाहीये, कारण सीज फायरिंग जी आहे ती गेल्या 13 दिवसापासून होताना बघायला मिळते। तर निष्पाप भारतीयांचे देखील जीव जातात, त्यासाठी काय प्रार्थना? त्या देशाचे पंतप्रधान हे सक्षम आहेत। त्यांनी ज्या भाषेत हल्ला करतायत त्याच्या शतपटीने त्याला उत्तर देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, आपल्या सैन्यामध्ये आहे आणि म्हणून हे सामर्थ्य आणखीन मिळवताना अशा प्रकारची प्रार्थना आम्ही श्री सिद्धिविनायकाच्या चरणी करतोय आणि त्यासाठीच आजच्या या पूजेचं आयोजन आहे। ते सैनिकी प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून ही सगळी ज्या वेळेला हल्ला होतो त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे याबाबतची ते प्रशिक्षण आहे। मला असं वाटतं या सिद्धिविनायकामध्ये लाखो भक्तगण येतात आणि हे सुद्धा अतिरेक्यांचे ही लिस्टवर नेहमीच असतं। त्यामुळे सिद्धिविनायकाचे जे आमचे सगळे ट्रस्टी आहेत, प्रशासन आहे आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी याबाबतीत योग्य अशी पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि यापेक्षाही आणखीन काय आवश्यक असेल तर जर काही सूचना योग्य अशा आल्या तर त्या दृष्टीने आम्ही कारवाई करू। आम्ही ऑलरेडी ते घेतलेले आहेत। या ठिकाणी प्रशिक्षित रिटायर माजी सैनिक यांची नियुक्ती करावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही मंजूर केलेला आहे। मला असं वाटतं सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व काळजी हे सिद्धिविनायक न्यास आणि प्रशासन घेईल। परिसर राहिलेला आहे आणि एकूणच देशातले असे अनेक सेन्सिटिव्ह परिसर आहेत, तिकडे देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या अशा पद्धतीचा कुठला अलर्ट सिद्धिविनायकाच्या बाबतीत बघायला मिळतो आहे, भरपूर आहे। आम्ही तशा प्रकारची आठवड्यापूर्वी बैठक घेतली, आजही त्या बाबतीत बैठक आहे आणि आवश्यक ती संरक्षणाची काळजी ही पोलीस डिपार्टमेंट आणि आमचं प्रशासन घेईल।